नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेटतोय परत. कसे आहात? बाहेर हे जे संकट आलेलं आहे करोनाचं, त्यामुळे कोणी बाहेर पडत नाही आणि तेवढ्यासाठी सगळे शिक्षक कामाला लागले तुमच्यासाठी आणि त्यातलाच मी घटक. आणि आज आपण गणित भाग 1 मधलं संभाव्यता हे प्रकरण बघणार आहोत. हे अत्यंत सोपं असं प्रकरण आहे, छोटंसं प्रकरण आहे, पण महत्वाचं आहे कारण तुम्ही आरामात मार्क मिळवू शकता. परत सांगतो की जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल संदीप गीत नावाचं, तर ते सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन असतो तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करा की जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही रोज बघू शकणार आहात. कोणत्याही अडचणीशिवाय मी शिक्षकांना पाठवतो आहे, जवळजवळ बऱ्याच शिक्षकांना मी हे व्हिडिओ पाठवलेले आहेत, पण ते पाठवल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला मिळतात आहेत, पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ सहज मिळू शकणार आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. सुरू करूया आपण. अच्छा, तर पहिलं प्रकरण हे जे आहे संभाव्यता, 5वं प्रकरण, त्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. शक्यता म्हणजे मला 10वीला किती मार्क मिळू शकतील, संभाव्यता. हा, आता यामध्ये जे काही घटक आहेत ते पहिला नीट लक्षात घ्या. पहिले संभाव्यतेची आपण ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर यादृच्छिक प्रयोग आणि निष्पत्ती म्हणजे काय आहे, काही शब्द आहेत ते आपण समजावून घेणार आहोत. नमुना अवकाश काय प्रकार आहे, घटना म्हणजे काय, घटनेची संभाव्यता काय, हे आपण सगळं बघणार. मित्रांनो, संभाव्यता म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आपण एखाद्या गोष्टी संभाव्यता म्हणजे समजा मी जर नाणं फेकलं तर मला छापा मिळेल की काटा मिळेल, दोन संभाव्यता. एक तर छापा मिळू शकतो किंवा काटा मिळू शकतो. समजा मी डायस टाकलं म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, एक काय म्हणतो त्याला आपण, फासा टाकला. तर फासा टाकल्यानंतर मला काय मिळेल, कारण फाश्याला 6 बाजू असतात नाही का, 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, ह्या सगळ्या संभाव्यता म्हणजे 6 संभाव्यता झाल्या. काय मिळू शकतं आपल्याला, तर त्या संभाव्यतेचा आपण गणिताच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. इथे पहिलाच एक तुम्हाला शब्द दिसतोय, यादृच्छिक प्रयोग. ओके, हा यादृच्छिक प्रयोग, याला इंग्रजीमध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात, पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते, अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असं म्हणतात. ओके, म्हणजे समजा तुम्ही जर फासा टाकलात तर तुम्हाला माहिती आहे 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल, 6, यापैकी काही पडेल, पण अमुकच पडेल तुम्ही नाही सांगू शकत, म्हणून त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतात, यादृच्छिक. ते आपल्या हातामध्ये नाही. नाणं फेकलं, छापा पडेल किंवा काटा पडेल, पण काय पडेल आत्ता नाही सांगू शकत आपण. ओके, किंवा 52 पत्त्यांचा कॅट आहे, तुम्हाला सांगितलं एकातला पत्ता काढा, तर काय काढाल तुम्ही, त्या 52 पत्त्यापैकी काहीतरी एक निघणार आहे, बरोबर आहे की नाही, पण काय निघाल आपलं सांगू नाही शकत. म्हणजे आपल्याला सर्व फलित माहिती आहेत, बरोबर आहे, पण त्यापैकी कोणतं नेमकं फलित असणार आहे, बरोबर कोणता निघणार आहे, त्याचा आपण भाकीत करू शकत नाही. हे यातलं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. हे 2 मी नाणी घेतलेली आहेत. छापा आणि काटा तुम्हाला माहिती आहे, 1 रुपयाचा कॉइन आपण उडवतो बऱ्याच वेळेला क्रिकेट खेळताना, तो छापा आणि काटा. नाणं उडवलं तर छापा पडेल किंवा काटा पडेल, किंवा तुम्ही जर फासा उडवला किंवा 2 फासे उडवले, त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या तिकडे शक्यता मिळणार आहे. किंवा समजा एक तुम्ही कार्ड तयार केली पुठ्ठ्याची आणि त्याच्यावर 1 ते 40 कार्ड तयार केली आणि त्यापैकी कोणत्याही कार्ड तुम्हाला निवडायचं आहे, तर तुम्हाला काही निघू शकतं, 1, 2, 3 तुम्ही अंक लिहिलेत, किंवा पत्त्यांचा कॅटचा तुम्ही पिसलात योग्य प्रकारे, खाली दाखवले बघा मी तुम्हाला, आणि तर त्यापैकी काय येऊ शकेल, तर त्यापैकी तुम्हाला काही पत्ता मिळू शकेल 52 पैकी. तो राजा असेल, राणी असेल, बदामचा राजा असेल, किलवरची राणी असेल, किंवा चौकटचा एक्का असेल, काही असू शकतं, आपण सांगू नाही शकत. मित्रांनो, निष्पत्ती हा पण शब्द नीट समजावून घ्या. आता इथे तरी काय म्हटलंय बघा, यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असं म्हणतात. ओके, म्हणजे एक नाणं फेकलं, या यादृच्छिक प्रयोगाच्या 2 निष्पत्ती आहेत, छाप किंवा काटा. मी तुम्हाला वर दाखवलंय बघा, छाप किंवा काटा. हा, आणि एक फासा फेकणं, या प्रयोगाला पण, यादृच्छिक प्रयोगाला 6 निष्पत्त्या आहेत, बरोबर आहे. 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, 7वी नाही, लक्षात ठेवा, बरोबर आहे. 6च निष्पत्ती त्याला असू शकतात. किंवा 1 ते 40 आपण लिहिलेले कार्ड आहेत, 40, 1 आकडा, 2 आकडा असं अंक लिहून आपण 40 कार्ड तयार केली, तर त्यातून आपण 1 कार्ड काढलं, बरोबर आहे. तर त्या प्रयोगामध्ये पण आपल्याला 40 निष्पत्ती मिळू शकतात,
कारण काही निघू शकत कार्ड, म्हणजे एक अंकाचं कार्ड निघेल किंवा 22 अंकाचं कार्ड निघेल किंवा 39 अंकाचं कार्ड निघेल किंवा 13 अंकाचं कार्ड निघेल, काही निघू शकतं. ओके, त्यामुळे निष्पत्ती म्हणजे लक्षात ठेवा, यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असं म्हणतात. जे फलित निघणार आहे, जे तुम्हाला दिसणार आहे, तुम्ही नाणं उडवल्यानंतर तुम्हाला जो काही छाप की काटा मिळणार, तो छाप किंवा काटा जे काय असेल त्याला काय म्हणायचं, निष्पत्ती म्हणायचं. आउटकम ज्याला इंग्लिशमध्ये फार छान शब्द आहे. त्यानंतर मित्रांनो, एक तुम्हाला विचार करायला मी संधी देतोय. विचार करा की खालील प्रयोगामध्ये कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे, हे तुम्ही करून बघायचं आहे. ओके, 2 मी तुम्हाला दिलेले आहे. एक फासा टाकून एक मिळणे, म्हणजे एक फासा टाकून तुम्हाला जर एक मिळाला, फासा टाकलात तुम्ही, बरोबर आहे, तुम्हाला एक मिळेल, आणि एक नाणं फेकून काटा मिळणं. या दोन्ही प्रयोगांमध्ये कोणत्या प्रयोगात अपेक्षित निष्पत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे? म्हणजे फासा तुम्ही टाकलात तर एक मिळण्याची निष्पत्ती जास्त आहे, किंवा तुम्ही नाणं उडवलं तर तुम्हाला काटा मिळण्याची निष्पत्ती जास्त आहे. ओके, आउटकम जास्त आहे. तुम्ही विचार करा. ओके, नंतर तुम्हाला मी विचारतो. जाऊया पुढे. ओके मित्रांनो, याच्या पुढे मी तुम्हाला नमुना अवकाशाबद्दल सांगणार. नमुना अवकाश हा काय प्रकार, नीट समजून घ्या. इथे तुम्हाला दिसेल की काही प्रयोग, आपण यादृच्छिक प्रयोग जे आहेत मगाशी बोलल्याप्रमाणे आपण काही करून बघणार आहोत, आणि त्यातलं नमुना अवकाश कोणता असेल आणि नमुना घटकांची संख्या किती असेल आपण बघणार आहोत. एक एक बघूया आपण. सुरुवातीला समजा कल्पना करा आपण एक नाणं फेकलं, तर त्यामध्ये काय आपल्याला छाप किंवा काटा, हेड और टेल, बरोबर आहे की नाही. मग नमुना अवकाश काय असेल, त्याला एस म्हणतो आपण. एस बरोबर महिरपी कंसात एच कॉमा टी असं लिहिण्याची पद्धत आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये किती घटक आहेत, तर 2च घटक आहेत, म्हणजे एन ऑफ एस किती आले, 2 आले. आता मित्रांनो पुढे बघा, यामध्ये 2 नाणी फेकली आपण, एका वेळेला 2 नाणी फेकली, मुद्दाम तिकडे 2 नाणी तुम्हाला दाखवले बघा. तर नमुना अवकाश कसा असेल, नमुना अवकाश कसा असेल, एच एच म्हणजे छापा छापा, छापा काटा, काटा छापा किंवा काटा काटा, बरोबर आहे. म्हणजे एच एच, एच टी, टी एच, टी टी. आणि किती घटक झाले, 1 2 3 आणि 4, म्हणजे नमुना घटकांची संख्या किती झाली, 4. मी मुद्दाम इकडे जागा सोडली, तुम्हाला 4 लिहावं लागेल. त्यानंतर समजा 3 नाणी फेकली तुम्ही, बरोबर आहे, 3 नाणी फेकली, तर नमुना अवकाश काय असेल, 3 नाणी फेकली तर एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी, म्हणजे किती झाले टोटल, 8 झाले. आलं लक्षात. असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ते काढू शकणार आहात मित्रांनो, बरोबर आहे. किंवा समजा एक फासा टाकला आपण, दिसतो तुम्हाला एक फासा टाकलाय बघा, तर काय असेल नमुना अवकाश कसा असेल, 1 2 3 4 5 6, म्हणजे किती घटक आहेत, 6 आहेत. समजा तुम्ही 2 फासे टाकलेत, ओके, तर कसं असेल, समजा एकावर एक पडला तर दुसऱ्यावर काय असेल, 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल. समजा एकावर 2 असेल तर दुसऱ्यावर काय असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 सगळे तुम्ही घेऊ शकणार मित्रांनो. आणि असे किती तुम्हाला नमुना अवकाशामध्ये किती घटक तुम्हाला मिळणार आहेत, तर 6 6 36 घटक तुम्हाला मिळणार. एन ऑफ एस तुमचा किती येणार आहे, 36 येणार आहे. समजा तुम्ही 1 ते 31 संख्या लिहिल्या, कार्ड 31 तयार केले आणि प्रत्येकात 1 2 3 अशी कार्ड लिहिली, तर मित्रांनो तुम्हाला नमुना अवकाश तुमचा काय असेल, एस काय असेल, माहिती बघा, समजा 1 2 3 4 टिंब 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 31 पर्यंत. आणि त्यामध्ये किती घटक संख्या असेल, बरोबर आहे, 31 असणार आहे. समजा योग्य रीतीने पिसलेला एक 52 पत्त्यांचा कॅट आहे, दिसतोय. हा, तुम्हाला मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण डोळ्यासमोर आला पाहिजे. तुम्हाला माहिती 4 गोष्टी असतात कॅटमध्ये, चौकट, इस्पिक, बदाम आणि किलवर, आणि प्रत्येकी 13 13 पानं असतात. म्हणजे एका दुरी, तिरी, चौकी, पंजी, छक्की, सत्ती, अठ्ठी, नववी, दसी, गुलाम, राणी आणि राजा, बरोबर आहे. म्हणजे 13 चोक किती झाले, 52. म्हणजे हे जे एन ऑफ एस किती असणार आहे, 52 असणार आहे, बरोबर आहे. हे जे प्रयोग आहेत ते नीट बघा, पाठ्यपुस्तकात त्यांनी असंच दिलेलं आहे, छान मस्त असं आखून, त्यामुळे मी तुम्हाला त्यातलंच दाखवतोय, पण हे नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जाऊया पुढे आपण. यानंतर मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक नाणं 2दा फेकणं आणि 2 नाणी एकाच वेळी फेकणं, या दोन्ही यादृच्छिक प्रयोगात
नमुना अवकाश सारखंच असतं. आणि हेच 3 नाण्यांच्या बाबतीतही सत्य आहे. म्हणजे 3 नाणी एकदा फेकणं आणि 1 नाणं 3 वेळा फेकणं सारखीच गोष्ट आहे. 1 फासा 2दा फेकणं आणि 2 फासे एका वेळी फेकणं या दोन्हीसाठी नमुना अवकाश सारखाच असतो. ही 2 वाक्य फार महत्वाची आहेत, ती कधीच विसरू नका. आता त्याच्या खाली काही उदाहरणं तुम्हाला तिकडे दिलेली आहेत मी. तुम्हाला दिसेल एक तबकडी दिसते बघा, दिसली? आणि त्या तबकडीमध्ये वेगवेगळे रंग आहेत बघा, रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, बरोबर? आणि त्याच्यावर एक बाण आहे बघा, ती तबकडी काय फिरते, असं बाण त्या ह्याच्यावर येतो, तबकडी फिरल्यानं बाण ज्याच्यावर येईल तिकडे बक्षीस असं काहीतरी असतं बघा, काय वेळेला फन फेअर मध्ये वगैरे तसा प्रकार आहे. तर त्यांनी म्हटलंय तो कोणत्या रंगावर स्थित होतो हे पाहणे, बरोबर आहे? म्हणजे त्याला किती शक्यता आहेत, तर जेवढे रंग आहेत तेवढेच. म्हणजे बाण जो आहे तो येलो वर येईल, ऑरेंज वर येईल, रेड वर येईल, पर्पल वर येईल, ग्रीन वर येईल किंवा ब्ल्यू वर येईल. म्हणजे किती शक्यता आल्या, तर म्हणून 6 शक्यता आल्या, बरोबर आहे? अजून एक बघा, इथे खाली मी तुम्हाला एक कॅलेंडर दिलंय बघा, दिसलं? 2019चं कॅलेंडर दिलंय मार्च महिन्यातलं आणि 5च्या पटीतल्या येणाऱ्या तारखेचा वार मिळवायचा. कॅलेंडर मुद्दामून एक देऊन ठेवलेलं इकडे तुम्हाला, एक असं आवाजासाठी. आणि यामुळे तुम्हाला दिसेल की मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार. 5च्या पटीत म्हणजे कोणकोणते? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25 आणि 5 6 30, बरोबर आहे? म्हणजे 6 दिवस असले पाहिजे. कुठे कुठे ते बघा, दिसतंय तुम्हाला? 5चा वाडा बघा, एकदा 5ला काय येतोय? मंगळवार. हा, नंतर 10 बघा म्हणजे शनिवार येतोय. मग 15ला काय येतोय? शुक्रवार येतोय. नंतर 20ला काय येतोय? बुधवार येतोय. 25ला काय येतोय? सोमवार येतोय. त्यानंतर 30ला काय येतोय? तर शनिवार येतोय, बरोबर आहे? म्हणजे वेगवेगळ्या अशा तारखा येत आहेत, तुम्हाला दिसून येतील, बरोबर आहे? म्हणजे मंगळवार, इथे रविवार, त्यानंतर शुक्रवार, त्यानंतर बुधवार आणि त्यानंतर सोमवार सॉरी, आणि त्यानंतर शनिवार. असे वेगवेगळे दिवस त्या दिवशी येतील. त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गणित आहे जे मला फार आवडतं. यामुळे तुम्हाला दिसेल की समजा 2 मुलगे आहेत आणि 2 मुली आहेत. एका मुलाचं नाव आपण एका मुलाला B1 म्हणूया, दुसऱ्या मुलाला B2 म्हणूया. तसंच एका मुलीला आपण G1 म्हणूया, गर्ल आहे म्हणून, आणि दुसऱ्या मुलीला G2 म्हणूया. आणि त्या दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर त्यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालची कृती पूर्ण करा, असं त्यांनी दिलेली कृती आहे ती. तरी पण मी तुम्हाला उत्तर देऊन ठेवलेत. ओके, तुम्ही न बघता पण नंतर करू शकणार. 2 मुलांची समिती, 2 मुलगेच घ्यायचे, म्हणजे समितीवर कसं येईल? B1, B2. समजा 2 मुलींची समिती घ्यायची, 2 मुली असल्या म्हणजे काय येईल? G1, G2. तेच दिसतंय बघा तुम्हाला. त्यानंतर C नंबर मध्ये बघा, एक मुलगा आणि एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे एकदा B1 G1 असेल, एकदा B1 G2 असेल, एकदा G1 B2 असेल. दाखवले बघा खाली मी. एकदा B1 G1 असेल, एकदा B2 G1 असेल, एकदा B1 G2 असेल आणि एकदा B2 G2 असेल. हे 4 शक्यता निर्माण होतील. आणि तर म्हणजे नमुना अवकाश काय असेल बरं? तर म्हणून सगळ्यांना एकत्र करा, बरोबर आहे? म्हणजे B1 B2, G1 G2, B1 G1, नंतर B2 G1, नंतर B1 G2 आणि B2 G2 सगळे एकत्र केले तर आपलं नमुना अवकाश, म्हणजे आपलं S असेल, लक्षात ठेवा. यामध्ये किती घटक आले? 1 2 3 4 5 आणि 6 घटक आले, बरोबर आहे? हे गणित नीट बघून घ्या. त्यानंतर घटना हा काय प्रकार आहे मी समजून. पहिले त्याची व्याख्या बघा, मी तुम्हाला आयडिया येईल. त्याला इव्हेंट असं म्हटलं, घटनेला. हा, विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती म्हणतात, त्याला फेवरेबल आउटकम्स असं म्हणतात. आणि नमुना अवकाश दिला असेल तर अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला घटना म्हणतात. घटना हा नमुना अवकाशाचा उपसंच असतो, बरोबर आहे? ह्या घटना ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला इंग्रजीतल्या कॅपिटल लेटर दाखवतात, म्हणजे ABCD असं दाखवतात. हा, आता आपण उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला नेमकं ही जी व्याख्या दिलेली आहे हे तुम्हाला समजेल. ओके, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळून येईल, नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला दिसेल बघा, समजा 2 नाणी फेकली, हा,
आणि ए ही घटना आहे कमीत कमी एक काटा मिळण्याची, तर येथे खालील अपेक्षित निष्पत्ती काय मिळणार आहे? आता समजा आपली दोन नाणी फेकली, म्हणजे आपण ठरवलंय की एच एच माहिती आहे ना, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी. आता त्यामध्ये त्यांनी म्हटलंय कमीत कमी एक काटा. ओके, म्हणजे कमीत कमी एक काटा असला पाहिजे. कमीत कमीचा अर्थ समजावून घ्या. बऱ्याच वेळेला आपण आईकडे पैसे मागतो नाही का, आपण म्हणतो ना कमीत कमी मला 10 रुपये दे, म्हणजे 10 रुपयाच्या खाली देऊ नकोस, 20 रुपये दिलेस तरी चालतील. आलं लक्षात? तसं कमीत कमी एक काटा म्हणजे एक काटा चालेल, मग एक काटाच्या खाली नाही चालणार, 2 काटे पण चालतील, 3 काटे पण चालतील, पण इकडे दोनच नाणी फेकलीत त्यामुळे आपल्याला टी आणि डबल टी घ्यावा लागेल. म्हणजे काय काय त्यातलं, तर टी टी येईल, टी एच येईल आणि एच टी येईल. म्हणजे इकडे एन ऑफ एस ही जी घटना आहे या घटनेमध्ये किती घटक आहेत, तर 3 घटक, म्हणून एन ऑफ ए त्यांनी काय म्हटलेलं आहे, 3 आहे. बरोबर आहे. अजून एक बघा, आता हे घटनेचे प्रकार दिलेत पण ते म्हणजे अभ्यासक्रमात नाही आहेत, फक्त तुम्हाला सांगून ठेवतो त्याने पुस्तकात दिल्याप्रमाणे. एकूण 6 प्रकार आहेत. निश्चित घटना ज्याला सर्टन इव्हेंट असं म्हटलं जातं, त्यानंतर पूरक घटना ज्याला कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हटलं जातं, त्यानंतर अशक्य घटना इम्पॉसिबल इव्हेंट असं म्हटलं जातं, नंतर परस्पर अपवर्जी घटना त्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असं म्हटलं जातं, किंवा एक घटक घटना त्याला सिंपल इव्हेंट असं म्हटलं जातं, आणि सर्व समावेशी घटना त्याला एक्सॉस्टिव्ह इव्हेंट असं म्हटलं जातं. आता हे काय नाही, फक्त बघून ठेवा एक माहितीसाठी. आता आपण उदाहरण बघूया, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला कळेल की घटना काय प्रकार, अजून तुम्हाला स्पष्ट होईल मित्रांनो. एक तरी गणित दिलंय बघा, यात तुम्हाला असं दिसेल या गणितामध्ये की 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या एन एस, प्रयोगासंबंधी खालील घटनासंच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. नीट लक्षात घ्या मित्रांनो, इकडे 2 नाणी फेकलेत, म्हणजे म्हणून मी इकडे 2 नाणी दाखवले, 2 नाणी दिसतात तुम्हाला, बरोबर आहे. आता त्यांनी जे दिले त्याप्रमाणे लिहित जाऊया आपण. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे, घटना ए ची अट कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे, बरोबर आहे. आता त्यांनी 2 नाणी फेकलेत, म्हणजे आपला एस काय आला पहिल्यांदा, बरोबर आहे, एच एच, एच टी, टी एच आणि टी टी, म्हणजे एन ऑफ एस आपला किती आला, तर 4 आला, बरोबर. आता त्यांनी म्हटलंय पहिली घटना ए साठी अट काय, कमीत कमी एक छापा मिळण्याची. कमीत कमी तुम्हाला म्हटलं ना, कमीत कमी 10 रुपये द्यावी, बरोबर आहे. म्हणजे एच एक छापा म्हणजे एच एक वेळ आला पाहिजे, 2 वेळा पण चालणार, तेच घेतलंय बघा त्यांनी. दिसलं तुम्हाला, नीट लक्षात द्या. इकडे दिलंय बघा ते एच एच एच, एच टी, टी एच, बरोबर आहे. म्हणजे 2 वेळा एच, 1 वेळा एच, 1 वेळा एच चालणार आहे. म्हणजे एन ऑफ ए किती आला आपला, 3 आला. आता दुसरी बघा, घटना बी साठी अट कोणती आहे, एकच छापा मिळण्याची, एकच छापा मिळाला पाहिजे, म्हणजे एकच एच तुम्हाला दिसला पाहिजे. नीट लक्षात द्या, एच टी आणि टी एच, म्हणजे एन ऑफ बी किती आले, 2, म्हणजे बी मधले घटक किती आहेत, 2. तिसरी घटना सी साठी अट आहे जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची, जास्तीत जास्त, कमीत कमीच्या बरोबर उलट, जास्तीत जास्त एक काटा, बरोबर आहे. म्हणजे एक पेक्षा जास्त काटा नाही. आई म्हणते तुला जास्तीत जास्त मी 10 रुपये देऊ शकेन, म्हणजे 10 रुपयाच्या वरती पैसे देणार नाही, बरोबर आहे. तेच आहे बघा. मराठी भाषा समजून घ्या, लक्षात ठेवा, मराठी भाषा आपली इंग्रजीपेक्षा अशी जशी वळवावी तशी वळणारी आहे. हा, त्यामुळे बघा त्यांनी म्हटलं सीचा काळा एच एच, एच टी आणि टी एच, बरोबर आहे. जास्तीत जास्त एक काटा, म्हणजे एकच काटा किंवा अजिबात नाही. म्हणजे तुला जास्तीत जास्त मी 10 रुपये देऊ शकते, नाही तर काहीच नाही. म्हणजे 10 रुपये आणि त्याच्यावरती काहीच नाही, बरोबर आहे. तसा प्रकार आहे बघा, म्हणजे टी एच टी, टी एच आणि डबल एच, बरोबर आहे. त्यानंतर घटना डी साठी अट एकही छापा न मिळण्याची आहे, एकही छापा ना म्हणजे दोन्ही काटे, बरोबर आहे. टी टी म्हणजे एन ऑफ डी किती आला, 1 आला. अजून एक गणित बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल एका पिशवीमध्ये 50 कार्ड आहेत आणि त्या कार्डावर 1 ते 50 यांपैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणतेही कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर नमुना अवकाश एस लिहा आणि घटना ए बी त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. बघा नीट. आता 1 ते 50 कार्ड आहेत. इथे नमुना अवकाश तुम्हाला दिसेल, तुम्हाला 1 ते 50, 1 2 3 4 5 6 असं सगळं तुम्हाला 50 पर्यंत सगळे राहतात. म्हणजे तुमचं एन ऑफ एस किती आले, 50. आता ए साठी अट कोणती तुमची आहे, तर कार्डावरील संख्येला 6 ने भाग जाणं, म्हणजे 6चा पाडा तुम्हाला लिहायचा आहे. 6 1 6 12 6 18 वगैरे वगैरे वगैरे.
कुठपर्यंत लिहिता येईल तुम्हाला 50 पर्यंत. म्हणजे 50 शाखावरची संख्या कोणती येते 48. म्हणजे तुमचे हे सगळे घटक किती आले तर 6 8 48 म्हणजे एन ऑफ ए किती आला 8 आला. आता दुसरी अट कोणती आहे कार्डावरची संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे. म्हणजे 1 पासून 50 पर्यंत किती पूर्ण वर्ग संख्या आहे ते बघा. म्हणजे 1 चा वर्ग 1 बरोबर आहे. 4 पूर्ण वर्ग आहे, 2 चा वर्ग 4, 9 पूर्ण वर्ग आहे, 3 चा वर्ग 9, 16 पूर्ण वर्ग आहे, 4 चा वर्ग 16. असं करत करत शेवटची संख्या 49 आहे. 7 चा वर्ग 49. अशा किती संख्या मिळाल्या 7 मिळाल्या. बरोबर आहे. म्हणजे 1 4 9 16 25 36 आणि 49. बरोबर आहे. असं मित्रांनो पुढचा आहे घटनेची संभाव्यता. इथे त्याने दिलेलं आहे संभाव्यतेची पहिली व्याख्या समजावून घ्या मित्रांनो. गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असं म्हणतात आणि ती पुढील सूत्राने आपण लिहू शकतो किंवा ते शतमानात पण आपण दर्शवू शकतो. नीट लक्षात द्या मित्रांनो. इथे एक हे देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला. समजा एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस असेल आणि ए ही त्या प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता पी कंसात ए म्हणजे पी ऑफ ए अशी दर्शवली जाते आणि ती पुढील सूत्राने ठरवतात. सूत्र बघा मी मुद्दामून मोठ्या अक्षरात दिलंय. पी ऑफ ए बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ ए भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ एस. हा फॉर्म्युला आता आपण वापरणार आहोत. हा तुम्हाला पहिला देऊन ठेवला मी. हे संपूर्ण सगळं तुम्ही बघा जे तुम्हाला मी दिलेलं आहे त्याप्रमाणे की घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता म्हणतात. ओके किती पैकी किती आपल्याला मार्क मिळतात ना 20 पैकी 15 म्हणजे 15 वरती आणि 20 खाली म्हणजे मिळायला होते 20 पण मिळाले किती 15. आलं लक्षात. ती पण एक प्रकारची संभाव्यता आहे. असो ठीक आहे आपण बघूया पुढे मित्रांनो. आता इथे एक गणित दिलंय बघा मी तुमच्या लगेच लक्षात येईल. एक फासा टाकला असता खालील प्रत्येक अट पूर्ण करणाऱ्या घटनेची संभाव्यता काढा. बघा नीट वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे किंवा वरच्या पृष्ठभागावर मिळालेली संख्या सम असणे. ठीक आहे. आता पहिला नमुना अवकाश आपण घेतलाय बघा. एस बरोबर 1 2 3 4 5 6 म्हणजे एन ऑफ एस किती आले तुमचे 6 आले. आता घटना किती आहे बघा ए आहे. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या 6 मध्ये बरोबर आहे. एक आहे का लक्षात ठेवा. एक ही मूळ संख्या नाही. हा 2 3 आणि 5 म्हणजे आपले एन ऑफ ए किती आले 3 आले. त्यानंतर पी ऑफ ए म्हणजे एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. मग एन ऑफ ए आपला आहे 3 आणि हे आहेत 6 म्हणजे 1 भागिले किती आले 2 आले. म्हणजे या ए या जी घटना आहे तिची संभाव्यता काय आली 1/2. त्यानंतर घटना बी वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. बरोबर आहे. म्हणजे समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत 1 ते 6 मध्ये 2 4 6 बरोबर आहे. म्हणजे किती आले एन ऑफ बी किती आले 3 आले. मग पी ऑफ बी म्हणजे बी ची संभाव्यता काय असणार घटना बी ची संभाव्यता म्हणजे एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. बरोबर आहे. म्हणजे बी मधल्या घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातल्या घटकांची संख्या म्हणजे 3 भागिले 6 म्हणजे किती आले इकडे पण 1/2 आले. अशी बरीच गणित आहेत. ही पाठ्यपुस्तकातली काही गणित म्हणजे मी घेतलेली आहेत मित्रांनो. तर ही गणितं तुम्ही करून बघा पहिल्यांदा. ही गणित तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला आयडिया येईल नेमकी की काय प्रकार आहे तो आणि मग तुम्ही आरामात बाकीची गणितं करू शकणार आहात. तुमच्याकडे पुस्तकाला अवेलेबल आहेत. अतिशय छोटासा धडा आहे त्यामुळे त्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला मी सगळ्या सांगितलेल्या आहेत. ओके त्याचा उत्तम सराव करा. आपण उद्या परत भेटूया. उद्या गणित 2 बरोबर आपण भेटणार आहोत. ओके आपले 5वं प्रकरण चाललेलं आहे लक्षात ठेवा. म्हणजे गणित 1 मधलं आता एकच प्रकरण राहिलंय आपलं. ओके आपण हे पूर्ण करणार आहोत आणि मग तुमची रिव्हिजन होणार आहे त्याची. मग मी तुम्हाला एक युनिट टेस्ट पण देणार आहे या युट्यूबच्या माध्यमातून. ती तुम्ही सोडवायची आहे आणि मग लगेच टॅली पण करून बघायची. ओके बघत राहा. ऑल द बेस्ट. तुम्ही फार चांगली मुलं आहात. चांगल्या शाळेत शिकत आहात. ओके तुम्हाला नक्की उदंड यश मिळणार आहे येणाऱ्या मार्च 2021च्या परीक्षेमध्ये. बघत राहा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.